गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आज तुमच्यासोबत बोलणार आहे कोणत्या टॉपिकवर, थिंक अँड ग्रो रिच बद्दल. आता याच्यात काय सांगलं गेलं आहे, जितके तुमचे मोठे स्वप्न असेल तितकं तुम्हाला मोठे अपयश येणार, दुःख येणार, ठीक आहे, मोठे अडचणी येणार जसे तुम्ही स्टार्ट करणार तर, ठीक आहे. कारण की खूप जण लोक तुम्हाला काहीच्या काही म्हणणार की नाही करू शकत, होऊ शकते, नाही होऊ शकत. तुमच्या स्वप्नावर त्यांनी शंका उचलणार, तुमच्या म्हणजे हर एक जण ताना देणार तुम्हाला का तुम्ही नाही होऊ शकत, होऊच नाही शकत असे ताना देणार. पण तुम्ही तुमच्या योजनावर कायम राहिले, तुमच्यावर तुम्ही ठाम राहिले तरच तुम्ही सक्सेस होऊ शकतात. कारण की थॉमस एडिसन लोक त्याला नाही होत म्हणे, त्याचा असा विचार होता का मी जे दिवा आहे त्याच्यानं मी बिजलीचा प्रयोग करून लाईट लावणार. त्यानं 10,000 वेळा फेल झाले. मार्कोनी तर असा व्यक्ती होता, तो का म्हणे मी फोन लावलं तर दुसऱ्या शहरात त्याला कॉल लागेल आणि तो कॉल उचलणार आणि मी इथून संपर्क करणार त्याशी. तर त्याला जैलात टाकण्यात आलं. मित्रांनो, का तुम्ही तुमच्या योजनावर विश्वास करू शकता? आज तरी दर्शनाला म्हणजे जो स्वप्नदर्शी आहे त्याला प्रोत्साहन केलं जाते, त्याला म्हणजे समोर जा म्हणतात, त्याला म्हणजे आजच्या सायंटिस्ट म्हणतो आपण त्याला. पण पहिलेचे तर लोक याच्यासाठी जैलात टाके, जीव घेऊन टाके कोणी त्या गोष्टीचा विरोध केला तर. मला म्हणायचं आहे की तुम्ही तुमच्या योजनावर ठाम राहा. लोक म्हणणार तुम्हाला का नाही होऊ शकत, पण तुमचे ध्येय मोठे असेल आणि तुम्ही अगर ठाम मनानं विचार केले की मी हे करणारच, तर तुम्ही 1000 वेळा फेल झाला तरी तुम्ही हार नाही मानायचा प्रयत्न केला तर तुमच्या तो सक्सेस होणार. कारण की ह्या बुकात हे सांगण्यात येतं जिद्द. कारण की एक वेळ तुमचं दुकान जळलं तरी तुम्ही म्हणताय की मी नाही सोडून जात. जसं मांजी काय केला, पुरा पहाड तोडायचा प्रयत्न केला, पूर्ण पहाड, आणि गाव उठून चाललं गेलं तरी तो तिथंच लागून होता आपला. एवढी जिद असेल तुमच्यात तर तुम्ही श्रीमंत बनता. एवढी जिद असेल तुमच्यात तरच तुम्ही श्रीमंत बनाल, नाही तर मुश्किल आहे. कारण की सिर्फ एवढीशी दुरी राहते ना, तुम्ही सोडून चालले जाते आणि ते फळ कोण दुसरा खाऊन घेते. हे हमेशा होते. इतिहास आहे, इतिहास उचलून बघा तुम्ही, हे आपल्याला दिसतेच. आता मी काही लोकांचे नाव घेणार. हेनरी फोर्ड, तो 8 इंजन एका कारमध्ये लावायचा प्रयत्न केला आणि झाला सक्सेस. थॉमस एडिसन, राईट ब्रदर्स, मार्कोनी, अब्राहम लिंकन, असे खूप तुम्हाला उदाहरण देऊ शकतो मी, जे इतिहासमध्ये त्यांनी आपल्या गोष्टीवर ठाम होते आणि त्यांनी झाले. जसं अब्राहम लिंकन होता, तो काय केला, सत्यासाठी झगडला, ठीक आहे. त्याला म्हणजे क्रांती आणायचं होतं. आणि जितके तुमचे मोठे स्वप्न तितकं तुम्हाला मुसीबत फेस करावं लागेल. तुम्ही जितके तुमच्या जीवनात अपयश येणार तितके तुमच्या तुमची पायरी आहे. हर एक असफलता तुमची सफलताची पायरी आहे. तुम्हाला ते समजणार. कारण की थॉमस एडिसनला विचारलं गेलं होतं की तुम्ही हे जे लाईट बनवत आहे हे कसं बनवलं, तर त्यांनी म्हणे मी 10,000 वेळा मला असे रस्ते माहीत पडले, ह्या रस्त्यानं मला नाही लागणार आहे. कारण की मी त्या रस्त्यानं जाऊन बल्ब नाही बनवू शकत. तर मला 10,000 असे रस्ते माहीत आहे जे त्या रस्त्यानं बल्ब नाही बनत, ठीक आहे. तर खूप लोक होते. आणि मोठे अगर स्वप्न पाहायचे असेल तुम्हाला तर मोठा विचार करावा लागणार आहे. आणि ते लोकांना जमत नाही सांगून. कारण की लोक तुमचे स्वप्न, तुमच्यात जे ताकद आहे, तुमच्यात जे स्किल आहे ते लोक समजू शकत नाही. अगर तुमच्या मनात एक मोठं स्वप्न निर्माण करायची ताकद असेल तर तुम्ही त्याला ह्या दुनियात प्राप्त करायची ताकद पण आहे तुमच्यात. तुम्ही नशीब आणि संधीवर अवलंबून नको राहा. तुम्ही एक विचार करा, योजना बनवा आणि त्यावर काम करणं चालू करा. आणि बदलता विचार ठेवा. अगर तुम्ही ह्या जगानुसार बदलले नाही, जग कसा बदलत आहे, निरंतर बदलत आहे, नवीन कल्पना आणताय, नवीन कौशल्य, नवीन व्यवसाय, नवीन तंत्र, असे अनेक काय होत आहे आणून राहिले, तर तुम्हाला हर वेळी अपडेट राहणं बहुत गरजेचं आहे. तुम्हाला हर वेळी विचार करणं खूप गरजेचं आहे. असे काही विचार करा
जे होणार तुमच्या जीवनात. आणि हे स्वप्नाची दुनिया आहे, याच्यातच झालेलं आहे, ह्याच दुनियात झालेलं आहे हे सगळं काही. ठीक आहे, हे सगळं काही आविष्कार चमत्कार ह्याच दुनियात झालेला आहे. तर प्रयत्नशील परमेश्वर. ठीक आहे, तर असे मी काही व्हिडिओज बनवतो. तर असे व्हिडिओसाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब तर नक्की करा, शेअर करा. थँक्यू.